कॅप्टन अशोक खरात नाव तर ऐकलंच असेल। सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबा म्हणून प्रसिद्ध असलेला हा डॉक्टर खरात याची काळी कमाई पाहिली तर डोळे चक्रावून जातील। कोट्यावधी रुपयांची ही काळी कमाई आहे। फ्लॅट आहेत, जमिनी आहेत, त्यानंतर काही भक्तांकडनं घेतलेले पैसे आहेत। अशा पद्धतीनं हा आकडा कोट्यावधीचा आहे। नेमकी किती काळी कमाई या भोंदू बाबानं गोळा केली होती याच्यावरती नजर टाकूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। भोंदू बाबा अशोक खरात याची काळी कमाई खरं तर सध्या माध्यमांमधून बाहेर येताना पाहायला मिळते। त्यात पहिल्यांदा शिर्डीमधील पानमाळा भागात 30 गुंठ्याची जागा आहे आणि एकूण 70 कोटीची मालमत्ता शिर्डी परिसरात त्याची असल्याची पाहायला मिळते। त्यामध्ये काही जमिनी आहेत, इतरही काही मालमत्ता त्याची शिर्डीच्या परिसरात पाहायला मिळते। एकूण 70 कोटीची मालमत्ता फक्त शिर्डीमध्ये या कॅप्टन अशोक खरातची आहे। त्याचबरोबर निगोज मध्ये 4 एकर जमीन, वेगवेगळ्या शहरांमध्ये 30 फ्लॅट आहेत आणि सिन्नर मध्ये प्रमुख ठिकाणी काही दुकानं सुद्धा या भोंदू बाबानं गोळा करून ठेवली होती। ही माया प्रचंड मोठी आहे, याची लिस्ट जी आहे तर ती प्रचंड मोठी आहे। एवढंच नाही तर ईशानेश्वर मंदिर ट्रस्टची दरवर्षीची जी उलाढाल आहे तर ती 2 कोटींपेक्षाही जास्त असल्याचं माध्यमांमधून समोर येताना पाहायला मिळत आहे। ट्रस्ट आणि रोकड व्यवहार जे आहे तर त्याच्यातनं फसवणुकीचे काही प्रकार सुद्धा आता हळूहळू बाहेर यायला लागले आहेत। मिरगाव येथील घरातून लाखोंची रोकड सुद्धा जप्त करण्यात आली आहे। 300 रुपयांचा साधा खडा हा भोंदू कॅप्टन भक्तांना 2-3 लाखांना विकत असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते आहे। भक्तांची श्रद्धा, पैसा आणि महिलांची अब्रू या सर्व गोष्टींचा गैरफायदा या कॅप्टननं घेतला आहे आणि करोडोंची संपत्ती गोळा केल्याचं पाहायला मिळत आहे। मिरगाव मध्ये 10 कोटीपेक्षाही अधिक किमतीचं आलिशान फार्म हाऊस या कॅप्टनचं आहे। 10 कोटीपेक्षा जास्त किंमत या फक्त फार्म हाऊसची आहे। मग तुम्ही विचार करू शकता की कशा पद्धतीचं हे आलिशान फार्म हाऊस या कॅप्टननं त्या ठिकाणी बांधलं असेल। मिरगाव परिसरातली ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। अहिल्यानगर मध्ये 5 एकरचा कोट्यावधीचा भूखंड सुद्धा या बाबानं गोळा केलाय। ओझर विमानतळाच्या बाजूला 5 कोटीची जमीन, जानोरी आणि 10वा मैल परिसरात सुद्धा मोक्याच्या जागा कॅप्टन अशोक खरातच्या ताब्यात आहेत। कॅनडा कॉर्नर मध्ये 1 कोटीचं ऑफिस तर कर्मयोगी नगर मध्ये 5 कोटीचा बंगला सुद्धा या भोंदू बाबाच्या नावावर आहे। पाथर्डी येथे सुमारे 150 कोटींची 30 एकर जमीन तर सिन्नरच्या कहांडळवाडीतील 5 कोटींची 45 एकर मालमत्ता सुद्धा आता उघडकीस आली आहे आणि ही सगळी मालमत्ता या अशोक खरात फसवून गोळा केल्याचं पाहायला मिळतंय। गवळाणे आणि सिन्नर मध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक आहे। गवळाणे मध्ये 30 कोटीहून अधिक किमतीची जमीन आणि मोक्याच्या ठिकाणी 15 भूखंड सुद्धा आहे। त्याचबरोबर सिन्नर मध्ये 1 कोटी किमतीचे 2 व्यावसायिक गाळे सुद्धा या भोंदू बाबाचे असल्याचं उघडकीस येत आहे। अशा पद्धतीनं कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, जमिनी असर, फ्लॅट असतील, त्यानंतर फार्म हाऊस, बंगले, गाळे अशा पद्धतीची वेगवेगळी मालमत्ता या भोंदू बाबानं गोळा केल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्यावरती कठोर कारवाईचे आता आदेश आहेत आणि वेगवेगळ्या कलमानुसार त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय। सध्या तो पोलीस कोठडीत असल्याची माहिती समोर येते। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।